वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचं वक्तव्य. पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा. विष्णू साठेचा फोन आल्यावर देशमुखांनी व्यक्त केली भीती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी केज कोर्टात आजची सुनावणी पूर्ण. पुढील तारीख 26 मार्च. बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांचे सीडीआर आणि साक्षीदाराच्या जबाबांची मागणी. संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा. नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू. वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी. तर पंकजा मुंडेंची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा. प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्च पर्यंत अटकेपासून दिलासा. सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट. पोलिसांना हुलकावणी देणारा सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक. वाल्मिक कराडप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट तर मिळणार नाही ना, अंजली दमानी यांचा सवाल. सरकारने लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप. 27 लाख बहिणींना योजनेतनं वगळल्याचा दावा. सरकारची नियत ठीक नसल्याचा आरोप करत सभात्याग. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा. शिंदेनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवदान देत विश्वासघात केल्याचा आरोप. विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव. सोलापूरच्या माळशिरसमध्ये तरुणाची निर्घृण हत्या, निर्वस्त्र करून मारहाण आणि सळईचे चटके. अनैतिक संबंधात अमानुष हत्या झाल्याचा संशय. एका तरुणीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्ताने मुंबई पोलिसांकडून नियमावली जाहीर. पादचाऱ्यांवर रंग, पाण्याचे फुगे फेकल्यास कारवाई होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.